नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अनेकाने आता छान छान अशी गाणी लावलेली असतात आणि सगळेजण ताल धरून मस्तपैकी नाचत असतात. इतका एन्जॉय करत असतात की अगदी धमाल. कमळी आणि निंगी दोघी नाचत नसतात, लांब उभा राहून त्या फक्त गंमत बघत असतात. बाकी सगळेजण डान्स करत असतात. इतकं जोरात ते म्युझिक लावलेलं असतं की अनिका अनिका असं रागिनी कामिनी आवाज देतात. तिला काय ऐकायला येत नाही. खूप वेळावा आवाज दिला. अगं नंतर येते नंतर परत नाचायला लागलेली असते अनिका. अगदी जबरदस्तीने तिला बोलवता, ये इकडे थोडंसंच काम आहे, परत मागं जा. नाही म्हणतीये ना. अगं अनिका ये. तेव्हा कुठे जबरदस्तीने अनिका बाहेर आलेली असते आणि रागिनी आणि कामिनी काय म्हणतात ते ऐकायला सुरुवात करते. आपण नंतर बोलू, मला डान्स करू दे. कामिनी म्हणते हो कळलं, थांब की जरा. अगं अनिका, ज्या कारणासाठी हा सगळा घाट घातलाय ती गोष्ट कर की आधी. केव्हाचे थांबलोय अनिका आम्ही. त्या मुलीचा तमाशा बघायला कधी मिळणार यासाठी बघतोय, इथे वाट बघतोय, पण काही तमाशाच बघायला मिळत नाहीये. आणि म्हणते तमाशा कधी बघेल ना, असं झाले, आधी ते कर ना. ओके ओके. तर अनिकाला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर कर म्हणून. अनिका म्हणते ओके. अनिका ओके असं म्हणते आणि नाचायला जाणार असते. तोपर्यंत रागिनी आणि कामिनी आता निघून गेलेले असतात. अनिका जाते, टेबलवर ज्यूस ठेवलेलं असतं. ज्यूसचे 2 ग्लास घेते. कमळी निंगी ज्यूस घ्या की. त्यांना माहिती असतं अनिका नक्की काहीतरी करते. त्या अगदी अलर्ट असतात, काही खात पित नाही आणि मस्तपैकी फक्त बघत उभे राहिलेले असतात. अनिका म्हणते अगं कमळी निंगी ज्यूस घ्या ज्यूस. त्या म्हणतात नकोय आम्हाला. कामिनी म्हणते सरबत घ्यायला नकार कसं दिला या कमळीने. तिला काही संशय वगैरे तर आला नाही. तुम्हाला अजूनही असं वाटतंय की लास्ट टाइम जे केलंय ते मी परत करणार आहे. निंगी म्हणते व्हय, म्हणून आम्ही तुझं सरबत बिरबत काही बी पिणार नाही. मी असं का करीन मला सांगा. न्यू स्टार्ट करायची, फ्रेश फ्रेश सगळं काही छान, मागचं मागे सोडून द्यायचंय. मी कशाला तुम्हाला काही पाजायला लागली. घ्या ना प्लीज, काही नाहीये त्यामध्ये, प्या ना प्लीज. कमळी म्हणते ठीक आहे घेतो आम्ही. तेवढ्यात काय निंगी कमळीच्या खांद्यावर हात ठेवते. कमळी म्हणते त्याआधी तू पिऊन दाखव, मग आम्ही पितो. निंगी आता स्वतःच्या हाताने अनिकाला ज्यूस देते, हे पी, मग आम्ही हे उरलेलं पिऊ. कामिनी आणि रागिनीला खूप टेन्शन आलेलं असतं की ते अनिकाने ज्यूस प्यायलं, भलतंच काय झालं तर करायचं काय. नाही नाही म्हणता म्हणता अनिकाने सगळं ज्यूस प्यायलेलं असतं. सगळा ग्लास तिने संपवलेला असतो. आता पटलाय का विश्वास. नाहीये त्यामध्ये काही. प्या की तुम्ही, एन्जॉय करा. मी प्यायलीये, मला काय झालंय का. नाही ना, मग आता तरी विश्वास ठेवा, आता तरी घ्या प्लीज. त्यात काहीच मिक्स केलं नाहीये. कमळी म्हणते आम्ही कवा म्हणलं तू यामध्ये मिक्स केलंय. तुझ्याच तोंडून म्हणतीये तू. कमळी म्हणते ठीक आहे अनिका, पिऊ आम्ही, पण लागन तेव्हा घेऊ, आता आम्हाला नकोय, तू ठेवून दे. अनिका आता कामिनी आणि रागिनीकडे येते आणि काय गे मूर्ख, कशाला पिलीस ते ज्यूस. अगं काय होतंय, तुला जर काही झालं तर करायचं काय. काही होणार नाहीये, त्या ज्यूस मध्ये काही मिक्स केलेलं नाहीये. म्हणजे तू म्हटली ना कमळीची चांगली जिरवायची, मग मिक्स नाही केलं. नाही ग, मी त्याच्या फूड मध्ये मिक्स केलंय. फूड मध्ये जे काही करणार आहे ना मी, ते नंतर नंतर थोड्या वेळानंतर, आत्ता काही करणार नाहीये मी. हळूहळू करायचंय ग, एकदम काही करायचं नाहीये. कामिनी आणि रागिनी रिलॅक्स होतात की त्या ज्यूस मध्ये काही नव्हतं. म्हणजे आपली कमळी इतक्या वेळची तमाशा करणार होती ते तर आता राहीलच, पण बिचारी अनिका सुद्धा वाचली. ते ज्यूस अनिकाने प्यायलाय म्हणून यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आता मात्र कमळीचा तमाशा थोड्या वेळाने होणार असतो, कारण ती जेव्हा काही खाईल त्यामध्ये त्यांनी मिक्स केलेलं असतं नशेली पदार्थ आणि मग कमळीला नशा चढणार असते. पण त्यापूर्वी वेळ लागणार आहे. मला तर वेगळंच टेन्शन आलंय. कामिनी आणि रागिनी म्हणतात कसलं टेन्शन आलंय तुला वेगळंच. अगं रिश आला नाही माझा, रिश. कोण. रिश. रिश तो कशाला येणार. वेडी आहेस का अनिका. 100% रिश येणार नाही. अनिका म्हणते रिश येणार, मला माहितीये 100% तो येणार. तू नाही म्हणू नको बरं. अगो बाई तो कसा येणार. मी म्हणतीये ना तुला तो येणार म्हणजे येणार. माझा सेन्स सांगतोय, सेन्स. रागिनी म्हणते ठीक आहे बाई, सेन्सवाल्या बाई, सेन्स असेल तर सेन्स यायचा असेल तर येईल तो, पण आता जा पार्टी एन्जॉय कर. ते ना माझा रिश आल्याशिवाय या कमळीच्या तमाशाला मज्जा येणार नाहीये. तो आला की अगदी 4 चांद लागणार आहे. रागिनी म्हणते तुला खरंच वाटतंय का रिश येणार आहे. मला गॅरंटी नाहीये. मी सांगितलंय ना तो येणार आहे म्हणजे तो येणार आहे. रागिनी आणि कामिनी म्हणतात मुलगी स्मार्ट झाली. अनिका म्हणते होतीच ऑलरेडी स्मार्ट. आणि आता रागिनी आणि कामिनी अनिकावर हसायला लागलेले असतात. कामिनी म्हणते माझी नाते ती, माझ्यापेक्षाही एक पाऊल पुढे जायचं असतं तिला. आता मात्र आपली आवडती एंट्री झालेली असते, म्हणजे आपला रिश आलेला असतो आणि रिशची वाट बघत असते अनिका. पण रिश आलेला असतो आपल्या कमळीसाठी एक नंबर असा तयार होऊन.
रिश आलेला असतो आणि रिशच्या मागे बंड्या उभा असतो. अनिका रिशला बघते, इतका आनंद होतो की अगदी धावत पळत रिशच्या गळ्यात पडायला जाते. रिश पटकन खाली वाकून घेतो आणि अनिका जाते आणि बंड्याच्या गळ्यात पडते. निंगी, कमळी सगळ्याच फ्रेंड अगदी मस्तपैकी नाचत असतात. इतकी धमाल चाललेली असते की रिश येऊन उभा राहिलाय हे सुद्धा भान राहिलेलं नसतं. त्याचा आता इन्सल्ट झालेला असतो. ती बिचारी नाराज होते आणि परत यांच्यामध्ये नाचायला येऊन उभी राहते. सायबा सुद्धा आलेला असतो, छान असा गेटअप केलेला असतो आणि आपली प्राजू सुद्धा आलेली असते. रूम मध्ये मात्र अन्नपूर्णा आजी अखंड नाम जपत असते आणि तिच्या जवळ बसलेले असतात राजन. तिला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब होऊ नये म्हणून राजन तिथेच असतात. अन्नपूर्णा आजी अगदी मनापासून नाम जपत असते, पण तिला आता जी पार्टी चाललेली असती त्या पार्टीतल्या गाण्याचा आवाज येत असतो, झिंगाटचा आवाज येत असतो, तोही खूप जोरात जोरात. ती जे नामस्मरण करत असते त्यामध्ये आता हळूहळू डिस्टर्ब व्हायला लागलेलं असतं. राजन आता विचार करतात की बाहेर असं गोंगाट, एवढा आवाज आहे, आई अखंड नाम जप कसं काय करणार, आईला नक्कीच डिस्टर्ब होणार. राजनला आता काळजी लागलेली असते. राजन म्हणतात, काय बोलावं काही कळतच नाही, आईने परमिशन कशासाठी दिली, परमिशन नसती दिली तर ह्या पार्टीचा तमाशा झाला नसता. आता कमळी आणि निंगी ऋषीकडे येतात. सर तुम्ही आला, आम्हाला वाटलं तुम्ही येणारच नाही. ऋषी कमळीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून अगदी एकटक तिला बघत थांबलेला असतो. कमळी खूप छान दिसत असते आणि तिच्यापेक्षाही छान ऋषी दिसत असतो. दोघे आता एकमेकांना बघण्यात मग्न झालेले असतात. सारखं त्या कमळीकडे बघतो. कमळी म्हणते, अहो सर काय चाललंय आजकाल, कुठे मग्न असता, मी काय बोलते माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं, कुठे हरवलेलं असता, काय झालंय तुम्हाला. अगं हो, साहेबाने फोर्स केला ना म्हणून आलो, नाही तर मी येणारच नव्हतो. पुढ्यात आता सायबा, प्राजू, बंड्या सगळेच आलेले असते. यांची अख्खी टीम जमा झालेली असते. आता अंगी म्हणते, बरं झालं तुम्ही सगळे आला, नाही तर आम्ही ना इतका कंटाळा होतो इथे. मुळी म्हणते, बंड्या एक नंबर दिसायलाय, एकदम दादा कोंडके. हा अंगी म्हणते, सर तुम्ही काय झालं, मला तर वळखनाच. बंड्या म्हणतो, अगं दुनियादारीतले झाले दिग्या दिग्या. बंड्या म्हणतो, विश्वास बसत नाहीये, अनिकाच्या घरातलं पार्टी आहे किंवा हे डेकोरेशन बघा की कसलं खतरनाक आहे. अनिका आलेली असते. हॅलो गाईज. ऋषी अनिकापासून जितका लांब जातो तेवढ्याच जवळ येण्याचा प्रयत्न करत असते. अनिका ऋषीच्या जवळ आली की अगदी डोक्यात जात असते. अनिका आता सगळ्यांना म्हणते, सगळ्यांना थँक्स, तुम्ही आला त्याबद्दल खूप छान वाटलं मला, एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही आला, आम्ही रिअली थँक्सफुल. का म्हणते, खूप खा, खूप प्या, खूप एन्जॉय करा. बऱ्याच लोकांना 31st डे म्हणून हार्डिंग्स हवे असतात, पण तसं काही नाही. या अन्नपूर्णा आजीला चालत नाही, त्यामुळे आपल्याकडे तसं काही मिळणार नाही. नॉर्मल पार्टी आपली, महाजनांचं घर आहे आणि त्यांच्या घरात असलं काही चालत नाही, त्यामुळे नॉर्मल पार्टी आहे. प्लीज नो अल्कोहोल वाली पार्टी ठेवली आहे. तसं पण आजीचं नाव किती मोठं आहे सोसायटीमध्ये, आणि मग असं काही केलं तर उगाच बदनामी, त्यामुळे मी सगळं काही अगदी नॉर्मल ठेवलंय. त्यामुळे डोंट वरी, सगळ्यांनी एन्जॉय करा. अनिकाने आता खूप त्यांना माहिती दिलेली असते, पार्टी एन्जॉय करा, सगळं काही छान आहे, अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. ती जे काही बोलत असते ते कुणालाही ऐकण्याला इंटरेस्ट नसतो. मुळात ती आली म्हणून यांची बडबड थांबलेली असते. एनिवे कमळी, तू काही खाल्लं का, हे घे बरं. अनिका जरा जास्तीच काळजी घेत असते आपल्या कमळीची. कमळी काही एक खात नाही. अनिका म्हणते, अगं असं काय करतेय तू, ओ गॉड, अजूनही तुला भरोसा बसत नाहीये का, अगं नाही करणार मी काही असं, प्लीज. अनिकाने आता स्वतः खाऊन दाखवलेलं असतं. अगं मी खातीये, तुला खायला काय हरकत आहे, नाही मिक्स केलंय, घे की. अगदी जबरदस्तीने, कुणाला नाही पण ती कमळीला आग्रह करत असते, हे खा ते खा, हे घे ते घे. ऋषीला म्हणते, तू तरी घे रे. ऋषी म्हणतो, नको, मला काही नकोय. तू सुद्धा हिच्यासारखं डिसाईड करून आला की काही खायचं प्यायचं नाहीये, फक्त पार्टीला येऊन माघारी जायचंय. काय यार तुम्ही लोक. ठीक, आता सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते, तुम्ही सगळेच काही खाणार नाही आहात का असं करताय. अरे विश्वास ठेवा, मी काही करणार नाहीये यार. कुणाचाही विश्वास नसतो ह्या अनिकावर. त्यांना माहिती असतं एक नंबरची खराब मुलगी आहे, काहीतरी ही प्लॅन करणार म्हणजे करणारच. तर आता प्रत्येकाला म्हणते की कोणीतरी खा, कोणीतरी खा. बंड्या म्हणतो, अनिकाजी आणा इकडे, अजिबात काळजी करू नका, ज्याला कुणाला खायला लागेल तो खाईल की. असू द्या बरं अनिकाजी, तुम्ही जा, मी ऋषी भाऊला खायला देतो. नक्की. अहो हो. आता बिचारी अनिका निघून गेलेली असते. बंड्या म्हणतो, ती बॅद इथून जावी ना म्हणून म्हटलं कोणीच काही खाऊ नका. आता अनिकाला हसायला लागलेले असतात. बंड्या म्हणतो, ऋषी सर तुम्हाला यायची इच्छा नव्हती, पण साहेबराव म्हटले की ऋषी सरांना घेऊन पुढे जा, मी मागून येतो. तुमची यायची इच्छा नव्हती पण मी जबरदस्ती केली म्हणून आलं, त्याबद्दल खरंच आभार. निंगी म्हणते, तुम्ही दिग्या झाल्या ना व, कमळी बी सुरेखासारखी वाटायली. निंगीने आता सहज कमळीची आणि आपल्या ऋषीची जोडी लावून टाकलेली असते. ते दोघंही आश्चर्यचकित होऊन कमळीकडे आणि निंगीकडे बघायला लागतात की खरंच सेम जोडी झाली यांची. आता या दोघांना हसायला लागतात.
इकडे आता नयनतारा काहीतरी टेन्शन मध्ये असते, तिथे सतीश असतात. अगं क्या बात आहे नयनतारा, पाहिलंच का तू? आपल्या कंपनीच्या शेअर्सचा भाव कुठल्या कुठे गेलाय बघितलंय का तू? एवढं महत्वाचं काय सांगत असतात नयनताराला, पण तिचं कशातच काही लक्ष नसतं. नयनतारा सतीशला म्हणते, तुम्हाला एक विचारायचं होतं, रोहितला हा प्रोजेक्ट एकट्याला हँडल करायला देऊन आपण चूक केली आहे का? कारण तो सगळं काही व्यवस्थित हँडल करेल यात जरा शंका आहे मला. नाही रे बाबा, करेल तो. नयनतारा, तुला कसा प्रश्न पडलाय हा अचानक? एवढ्या विश्वासाने तू प्रोजेक्ट दिलाय आणि आता काय झालंय? असं का अविश्वास दाखवतीये? खूप चिडचिड करतोय, वेगळाच वागतोय, काहीतरी विचारामध्ये अडकलेला असतो. मला असं वाटतंय ना सतीश, याला टेन्शन आलंय किंवा हे प्रोजेक्ट त्याला झेपत नाहीये. आता मगाशी उगाच राधिकावर चिडला, त्या बिचारीची काही एक चूक नव्हती. काहीच विचार करू नको प्लीज नयनतारा, उलटा विचार तर अजिबात करू नको. येऊ दे की थोडा ट्रेस, काय होतंय त्याला? झाला तर झाला, त्रास होऊ दे, काय फरक पडत नाही. सवय लागेल का त्याला? त्यातून तो ट्रेस कसा हँडल करायचा हे शिकेल, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. कळतंय का तुला? स्ट्रेसफुल जे सिच्युएशन असतात ना, या माणसाला शिकण्यासाठीच येतात मला असं वाटतं. त्यातून माणूस खूप काही शिकतो आणि खूप काही बदल घडतो. मी त्याला मॉनिटर नाही करू शकत सतीश, मी आत्ता सांगतेय तुला. मी करतो मॉनिटर नयनतारा, तू रिलॅक्स. नयनतारा म्हणते, सतीश नको त्याला जर कळलं की तुम्ही त्याला मॉनिटर करताय त्याला खूप वाईट वाटणार, त्यामुळे प्लीज नको असं काही विचार करायला. सतीशने आता नयनताराची समजूत काढलेली असते आणि तू रिलॅक्स हो, सगळं काही छान होईल. कमळी आणि ऋषी काहीतरी बोलत असतात, अगदी एकमेकांच्या जवळ उभे असतात. त्यांच्या जवळून लगेच बंडे आणि निंगी नाचत नाचत गेलेले असतात. घाईघाईने वरून अनिका सुद्धा खाली आलेली असते, कारण ऋषी आणि कमळी जवळ उभे हे बघितल्यामुळे. अनिका आता गडबडीने खाली येते, बघते तर काय ऋष कुठे दिसतच नाहीये. मगाशी दिसते त्यानंतर दिसलाच नाही, आणि ती कमळी टमळी सुद्धा दिसत नाहीये. बघितलं ग कुठे? ग्रॅनी कुठे दिसलाय का ऋषी? अगं नाही ग, मला असं वाटतंय दोघं एकत्र गायब तर नाही झाले. एकत्र कसे जाऊ शकता? कामिनी म्हणते शक्यता आहे. शक्यता वक्यता काय सांगायचं नाही मला. ते गेलेच कसे आणि गायबच कसे झाले? नाही असं म्हणा. ते म्हणतात नाही, असतील इथेच कुठेतरी असतील. का अगदी वेडीपिशी झालेली असते, कारण ऋषी आणि कमळी एकत्र गेले की काय या कल्पनेनेच तिला फार भीती वाटायला लागलेली असते. अगदी धावपळ करत दम टाकत ऋषी आणि कमळी कुठे हे शोधत असते. अनिका अख्ख्या पार्टीमध्ये थोडीशी समोर येते तर तिला समोरच ऋषी आणि कमळी गप्पा मारताना दिसतात. तेव्हा कुठे रिलॅक्स होते आणि माघारी फिरते. घाबरते आणि कामिनी रागिनीला म्हणते, अगं इथेच ते, कुठे गेले नाहीये. बट हे दोघं ना खूप जास्ती जवळ येतात आणि जास्ती गप्पा मारतात. का तर दोघांना एकत्र बघून जास्तीच पॅनिक झालेली असते. ती म्हणते दोघांच्याकडे बघून वाटतंय खरं काहीतरी चाललंय यांच्यात, पण काय नक्की सांगता येणार नाही बाबा. एकमेकांना कसे मॅचिंग बिचिंग करून आले ना, काहीतरी गपला आहे पण कळत नाहीये ग. का म्हणते ही गावछाप जास्तीच माझ्या ऋषीच्या मागे पुढे करत नाही का? आता मी या गावछापला बघते असं काय धडा शिकवते ना की बघ. आणि का डायरेक्ट ग्लास उचलून तिला मारायला चाललेली असते. कामिनी आणि रागिनी म्हणतात, आणि का ग्लास सोड, रिलॅक्स रिलॅक्स. आता कुठे आणि काय त्यांनी शांत केलेलं असतं. आणि का आता रागिनीला म्हणते, काय हे रिलॅक्स? तू मला सांगणार का मी कधी हायपर व्हायचं कधी रिलॅक्स व्हायचं? जस्ट शटअप. कामिनी म्हणते रागिनीला, तू शांत बस की, ती करतीये ते योग्य करतीये, तू जरा शांत बस. उगीच अनिकावर बॉसिंग करू नको. अनिका म्हणते एक्झॅक्टली. कामिनी म्हणते, अनिका बाळा काळजी घ्यायला हवी की नको? तू जशी चिडचिड केली तर कसं होणार? रिलॅक्स, शांत डोक्याने डाव खेळायचा. सगळ्या प्लॅनचा पचका होणार ना बाळा. तुझा प्लॅन सक्सेस करायचा असेल तर शांत थंड डोक्याने काम करायला लागणार बाळा. ही बिंडोक अनिका असते, मागचा पुढचा काही विचार करत नाही. डायरेक्ट कमळीच्या समोर जाऊन उभी राहते. कमळी, एक गोष्ट सांग, हा लुक का केलाय? दुसरा कुठचाच लुक तुला सुचला नाही का? हाच कसा सुचला? कमळी आणि ऋषी एकमेकांकडे बघायला लागलेले असतात आणि त्यांना जरा विचित्रच वाटतं की अनिकाने काय प्रश्न विचारला. तेवढ्यात काय उत्तर द्यायचं नाही द्यायचं तेवढ्यात निंगी मागून येते, म्हशी सर बाजूला, आणि ऋषीला आणि कमळीला डान्स करण्यासाठी ओढून घेऊन जातात. कमळी आता डान्स करायला गेल्यावर अनिका मनातल्या मनात बोलायला लागते आणि हसत असते स्वतःलाच. कर एन्जॉय कर, थोडा वेळ आहे तुझ्याकडे. आज जर माझा प्लॅन नसता तर या घराच्या बाहेर तुला अशी हक्कलली असती, पण कर एन्जॉय, आहे थोडा वेळ. खंड्या आता अनिकाच्या मागे पुढे नाचत असतो आणि तिला त्रास देत असतो. खंड्या अगदी अनिकाच्या कानाजवळ येतो आणि म्हणतो, काय म्हणलीस? अनिका इतकी घाबरते आणि अशी टणकन उडते. इथून निघून जा बावळट कुठचा. बंड्या परत नाचत नाचत निघून जातो. मनातच बोलले, मग याला कसं कळलं? याला ऐकायला येतंय का? आता अन्नपूर्णा आजीचं नाम जप करण्याचं काम चाललेलं असतं, पण आवाज येत असतो त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब व्हायला लागलेलं असतं.
आता राजनला टेन्शन येतं की आईला डिस्टर्ब झालं तर काय करायचं. अनिका परत आलेली असते, खायला प्यायला घेऊन आलेली असते. अरे प्लीज काहीतरी घ्या. ऋषी म्हणतो मला काहीच नकोय, सांगितलंय ना तुला. अनिका प्लीज नको फोर्स करू. अनिका तिथे सायबा असतो त्याला म्हणते, प्राजूला म्हणते प्रत्येकाला खा असं म्हणत असते. सायबा म्हणतो मला नको, ऋषीला दे. प्राजूने एक डिश उचललेली असते. थँक्यू, एन्जॉय करा. अरे यार तू माझ्या हातचं काहीच खाणार नाही ना कमळी, कारण तुला माझ्यावर ट्रस्ट नाहीये. मागच्या वेळेला मी जो गोंधळ घातला तुला असं वाटतं की परत मी तेच करणार, पण खरंच नाही यार, तसं काही करणार नाहीये मी. कमळीने खावं म्हणून अनिकाची नाटकं चाललेली असतात. आता माघारी चाललेली असते. कमळी म्हणते अनिका दे इकडे, मी खातो. नको खाऊ, माझ्यावर ट्रस्ट नाहीये ना, मग नको खाऊ. नको नको म्हणत असते तरी सुद्धा कमळी पटकन एक डिश उचलते. आता खायला लागणार असते ती समोसा. कामिनी म्हणते, रागिनी कामिनी बघत असतात आणि हसत असतात. रागिनी म्हणते आत्ता खरी मजा येणारी आई, आत्ता खरी गंमत बघायची आपल्याला. बरोबर कमळीला जे खायला द्यायचं होतं तीच डिश कमळीकडे गेलेली असते आणि अनिका आता खुनशीने हसायला लागलेली असते. अनिकाचं काम अगदी परफेक्ट असं होणार असतं. छाप, शेवटी माझ्या जाळ्यात अडकलीस, नको नको म्हटलीस, आता कशी अडकली. आणि जे दिलं आहे ते बिचारी कमळी खात असते. आता मात्र कमळीचा पचका होणार. आता अनिका खायला देते आणि पटकन कामिनी रागिणीच्या मध्ये जाऊन बसते. एक नंबर काम झालंय आणि तिघीही आता हसायला लागलेले असतात. आता फक्त तमाशा बघायचा कमळीचा. अनिकाने जे दिलंय ते सगळंच कमळीने संपवलेलं असतं. पाणी वगैरे पिते, पण आता कमळीला अगदी चक्कर आल्यासारखं किंवा असं धुंद्र धुंद्र दिसायला लागलेलं असतं. डोळे आपोआप बंद होत असतात किंवा तिला काही सुचतच नाही अशी कमळीची अवस्था झालेली असते. एक नशा चढल्यासारखं झालेलं असतं कमळीला. कमळी आता उठून दुसरीकडे चालायला लागते, तरी पण तिला व्यवस्थित चालायला येत नसतं, इतकी काही तिला नशा झालेली असते. अनिका, रागिनी, कामिनी मोठमोठ्याने हसायला लागलेले असतात कमळीची ती अवस्था बघून. सगळेच हसायला लागतात कारण कमळी अगदी विचित्रासारखी वागायला लागलेली असते. एकटी हसते, विचित्र चालते, काय ते वेगळं कमळीलाच माहिती. जोर जोरात पार्टीत हसत असते, टाळ्या वाजवत असते, अगदी विचित्र अशी कमळी वागायला लागते. ऋषी सुद्धा साहेबाकडे बघतो आणि कमळीकडे बघतो. काय चाललंय हे साहेबाला विचारायचं असतं, कारण कमळीचं वागणं फारच विचित्र झालेलं असतं. सगळ्यांनाच आश्चर्य होतं की इतकी शांत राहणारी कमळी अचानक असं का करते. आणि आता तिचा डान्स करायला लागलेली असते. गावाकडं असल्यावर कसा आनंद झाल्यावर डान्स करते तसला वरातीतला डान्स करायला लागलेली असते. सगळेच तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण कमळी काय थांबत नसते. निंगेला म्हणते, निंगे तू कोण आहे, भाजीवाली, आणि तत्तर तत्तर करत परत नाचत असते. बंड्या तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण कमळी काय शांत बसत नसते. सगळीच आता कमळीवर पार्टीतली मुलं मुली हसायला लागलेली असतात. बंड्याची टोपी घातलेली असते आणि हॅप्पी न्यू इयर करत परत कमळी नाचायला लागते. निंगी म्हणते, सर ती नशेत करतीये, 100% कोणीतरी खायला प्यायला घातलंय, त्याच्यानेच तिला नशा चढलीये. ऋषी आणि प्राजक्ता आता अनिकाकडे रागाने बघायला लागतात. सगळ्यांच्या लक्षात येतं अनिकाने हे मुद्दाम केलं कमळीसाठी. सगळे पार्टीतली मंडळी रागाने आता अनिकाकडे बघायला लागलेली असते. ती मात्र आता घाबरलेली असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. कमळीला त्रास होत असतो म्हणून ती अनिकाच्या रूम मध्ये झोपलेली असते. कामिनी रागिनी येतात आणि तिला हसत असतात. तुझी ही सुंदर अवस्था बघून आई कॉलेजमधून नाही तर या शहरातूनच हकलून देतील. कमळी पटकन उठते आणि सनकन अनिकाच्या कानाखाली ठेवून देते. एक गावछाप ही अशी पटकन कानाखाली ठेवून देते. आता मात्र कामिनीला राग आलेला असतो की माझ्या नातीच्या कानाखाली मारणारी ही कोण गावछाप. मी म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या नातीच्या अंगाला हात लावायची, तुझा माज आहे ना मी चांगलाच उतरवणार आहे. आणि तिला मारायला जाते. कमळी तोच हात पकडते आणि असे उलटा पिरगळते की अनिका बघतच थांबलेली असते की आजीला इतका त्रास होतोय, तरी कमळी कामिनीचा हात सोडायला तयार नसते. अगदी नको नको म्हणत असते, तरी पण कमळी कामिनीचा हात काय सोडत नाही. म्हणते, कडू आजी पेपर फाडल्यासारखं फाडी ना, तुला नाद नाही करायचा आपला. कमळीने सगळ्यांनाच ढकलून दिलेलं असतं आणि चांगलीच त्यांची जिरवलेली असते. आता बघूया हे कमळीचं वागणं नेमकी काय आणि कसं ठरणार. सगळ्यांना तमाशा होणार की नवीन धडा, हे जो बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.